हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत. आपल्या भन्नाट व्लॉग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्या या चॅनलमध्ये मी घरातील वेगवेगळी साफसफाई, त्याचबरोबर माझी जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईलबद्दल व्हिडिओज, तसेच इतरही अजून बाहेर वगैरे कुठे पुण्यातली वेगवेगळी ठिकाणे असतात ती ठिकाणे, तसेच माझे डेलीचे व्लॉग, ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्या चॅनलवरती शेअर करत असते. तसंच माझं छोटं बाळ आहे, तर त्या बाळाला बघून मी घरातील कामं कशी मॅनेज करते किंवा त्याला सांभाळत असताना घरातील कामं करताना मी कुठल्या कुठल्या टिप्स वापरते, किंवा तो कुठे बाहेर जातो त्यावेळेस मी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेते, किंवा म्हणजे लहान बाळांशी रिलेटेड वगैरे पण काही गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टी मी आपल्या चॅनलवरती शेअर करत असते. म्हणजे माझ्या बाळाशी रिलेटेड किंवा माझ्या लाईफस्टाईलशी रिलेटेड आणि माझ्या डेली रुटीनशी रिलेटेड, आणि पुण्यामधली जी छोटी छोटी जी ठिकाणे वगैरे असतात तर ती ठिकाणी वगैरे पण मी बऱ्याच वेळा आपल्या चॅनल वरती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तर आत्ता भरपूर सगळे नवीन सबस्क्रायबर आपल्याशी जॉईन म्हणजे कनेक्ट झालेले आहेत, तर त्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आणि जे कोणी आपले जुने सबस्क्रायबर म्हणजे जुने फॅमिली मेंबर्स आहेत ते आपले व्हिडिओ रोजच बघत असतील आणि बघतायत, तर त्यांनी इथून पुढे असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा जर तुम्हाला माझे व्हिडिओज वगैरे आवडत असतील तर. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्कीच नेहमी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील. आणि डेली तर आपले जे म्हणजे माझे डेलीचं जे रुटीन असतं ते तर मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. आणि मी कुठल्या कुठल्या डेली रुटीन म्हणजे डेली लाईफमध्ये कुठल्या कुठल्या टिप्स वापरते, कुठल्या कुठल्या गोष्टी करताना म्हणजे त्या पटकन वगैरे व्हावा याच्यासाठी काय काय टिप्स वापरते हे पण मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते, जेणेकरून त्या तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला आवडत असतील आणि तुम्ही त्या वापरल्या तर नक्कीच तुमची कामे सोपी होतील ह्या दृष्टीने. तर आत्ता तुम्हाला माझा आवाज थोडासा कमी येत असेल, त्याचं कारण की सध्या पिल्लू झोपलेला आहे आणि मी हळू आवाजात हा व्लॉग शूट करत आहे, बोलत आहे, त्याच्यामुळे माझा आवाज थोडासा तुम्हाला बारीक येत असेल. आणि मी व्हिडिओ बनवताना मला खूप वेळा म्हणजे विहांचा विचार करूनच व्हिडिओ बनवायला लागतात, कारण व्हिडिओ बनवत असताना बऱ्याच वेळा म्हणजे त्याचं बोलणं चालू असतं, त्याच्यामुळे मला जे बोलायचं ते मला व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत माझं बोलणं पोहोचवता येत नाही. म्हणजे खूप कमीदा असं होतं की मला वेळ मिळतो पर्सनली व्हिडिओ बनवायला, त्याच्यामुळे मला भरपूर काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात, पण त्या बऱ्याच वेळा वेळेअभावी राहून जातात. तुमच्यासोबत ज्या गोष्टी शेअर करायच्या आहेत त्या गोष्टी म्हणजेच आपल्या डेली लाईफमधील काही ज्या टिप्स वापरून आपण आपली डेलीची कामं नेहमीपेक्षाही म्हणजे कमी वेळेत करू शकतो आणि कामही आपली एकदम सुटसुटीत होतात आणि त्या कामांचा कंटाळा पण येत नाही. कारण सगळ्याच नाही पण अशा भरपूर लेडीज आहे की त्यांना घरातली कामं करायचा खूप कंटाळा येतो, कारण त्यांचं व्यवस्थित मॅनेजमेंटच नसतं. तर जे कोणी आपले जुने सबस्क्रायबर आहेत, जुने फॅमिली मेंबर्स आहेत, ते माझे व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांना माहीतच असेल की मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे ज्या ज्या मी टिप्स वगैरे फॉलो करते त्या मी कळत नकळत तुमच्यासोबत शेअर करतच असते. आणि म्हणजे ठराविक असा एका टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर बाळामुळे मला ते बऱ्याच वेळा शक्य होत नाही, त्याच्यामुळे मग मी माझे डेलीचे जे व्लॉग असतात म्हणजे माझी जी डेलीची लाईफस्टाईल किंवा बाळाची जी डेलीची लाईफस्टाईल आहे ती तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि ती शेअर करता करताच माझ्या लाईफमधल्या मी ज्या टिप्स वगैरे फॉलो करते त्या पण मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर करत असते की जेणेकरून त्याचा फायदा तुम्हालाही व्हावा. आणि तसंच खाली गार्डनला वगैरे मी ज्यावेळेस जाते त्यावेळेस बऱ्याच वेळा मी तिकडचं रुटीन पण दाखवण्याचा प्रयत्न करते, पण काय होतं म्हणजे विहान खूप म्हणजे असा चंचल आणि चपळ आहे, तो एका जागेवर शांत बसतच नाही, त्याच्यामुळे गार्डनला गेल्यावरती मला अक्षरशः डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं आणि कंटिन्युअस त्याच्या पाठीमागे उभं राहायला लागतं. त्याच्यामुळे खाली गेल्यानंतर मला व्लॉग शूट करणं पॉसिबलच होत नाही कित्येक वेळा. कधीतरी गार्डनमध्ये कमी गर्दी असेल तर मी मग गार्डनमधले व्लॉग वगैरे तुमच्यासोबत शेअर करत असते.
आणि आपण मुलांना कितीही संस्कार केले आणि कितीही वळण लावलं तर काही काही मुलं जन्मतःच खूप म्हणजे मस्तीखोर असतात आणि खूप चपळ आणि चंचल असतात. त्यांना आपण कितीही शिस्त लावली किंवा कितीही काही केलं तरी काही काही गुण हे त्यांच्या जन्मतःच अंगात असतात. तर ते आपण कितीही काही केले तरी बदलू शकत नाही. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. कारण की मी आमच्या पिल्लूला एवढं डिसिप्लिनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. पण तरी पण तो लहानपणापासूनच खूप चपळ आणि चंचल आहे. तर तो गार्डनला वगैरे गेल्यावर तर मला अजिबात ऐकत नाही. खूप त्याच्या पाठीमागे पळायला लागतं. घरामध्ये तो एकदम डिसिप्लिनमध्ये राहतो, प्रत्येक गोष्ट त्याची तो स्वतः करतो. पण मुलांमध्ये गेल्यानंतर तो मला अजिबात ऐकत नाही. तरी पण मी त्याला सांभाळताना कुठल्या कुठल्या टिप्स वगैरे वापरते ह्या पण तुमच्यासोबत आपल्या चॅनलवरती नेहमी शेअर करत असते, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हालाही होईल आणि होत असेलच. तर आज होती मोठी एकादशी आणि मोठ्या एकादशीमुळे बघू शकता आळंदी रोडवरती भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आता सध्या आम्ही होतो साई मंदिराजवळ आणि इकडे जरी गर्दी कमी दिसत असली तरी ज्यावेळेस आम्ही घरातून निघालो होतो त्यावेळेस तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वगैरे होतं आणि तिथून बाहेर पडायला जवळजवळ आम्हाला बराचसा वेळ गेला. तिथे ट्रॅफिक होतं त्याचं कारण असं की आळंदीकडे जाणाऱ्या ज्या बस किंवा प्रायव्हेट गाड्या वगैरे आहेत त्या तिथपर्यंतच फक्त त्यांनी येऊ देत होते आणि तिथून पुढे त्यांनी गाड्यांना वगैरे बंदी केलेली. त्याच्यामुळे मग सगळ्या गाड्या वगैरे तिथेच पार्क केलेल्या आणि त्याच्यामुळे तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेलं. तर बघू शकता ह्या चौकापर्यंतच फक्त गाड्यांना परमिशन होती आणि ते सगळे पोलीस वगैरे उभे होते आणि इथून पुढं काय बस गाड्या वगैरे जाऊ देत नव्हते. ज्यांना कुणाला आळंदीला जायचं होतं माऊलींच्या दर्शनासाठी त्यांना इथून पुढे पायी जावं लागत होतं. त्याच्यामुळे फक्त ह्या चौकामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होती, तुम्हाला पण दिसतच असेल. तर इकडे पोलीस वगैरे पण खूप सगळे थांबलेले, ट्रॅफिक पोलीस आणि बाकीचे पोलीस वगैरे पण होते. आणि तसेच आता इकडे आमच्या घराकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती पण बघू शकता गाड्यांनी किती मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि आजूबाजूला पण सगळ्या गाड्या वगैरे पण लावल्या होत्या, लोकांनी पार्क केलेल्या होत्या म्हणजे जिथे जागा मिळेल तिथे. कारण इथून पुढे पोलीस लोक वगैरे गाड्यात जाऊ देत नव्हते आळंदीच्या साईडला. तर रस्त्याच्या बाजूला भरपूर अशा दिंड्या वगैरे पण होत्या, लांबून लांबून लोक आलेली ते पण होते. आणि आत्ता जवळजवळ वाजलेले रात्रीचे 11:15